फॉर्च्युनर मध्ये आला तर ज्ञानी आणि इंडिकेत आला तर अज्ञानी. मग पेटवा आम्हाला. म्हणजे आमचं कसं आहे, पोरगी वरातीत नाचली सुशिक्षित आणि कीर्तनात नाचली तर अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास. ज्याला मटण चावला त्यानं माळ घातली तो महाराज आणि आम्ही कोण पोतराज. म्हणजे ज्याला दिसना झालं तो तपाला बसला तो योगी. अरे तो तपच करणार. बघायच्या काळात त्यानं सगळं बघून घेतलं आणि आम्ही कोण भोगी. डोळ्यावर कमी विश्वास ठेवा माऊली, ह्याच्यावर विश्वास ठेवा, सत्य नीतिमत्तेवर विश्वास ठेवा. आमचं अवघड झालं दादा. आमची अवस्था कशी माहिती आहे का? संत भार कोड सांगतात, येडका मदन मदन केवळ पंचनन, येडका मदन मदन, येडका मदन मदन केवळ पंचनन, येडका मदन मदन. आता हे प्रमाण कळायला तो का म्हणे येते पाहिजे जातीचे आणि येड्या गबाळ्याचे. हे काय प्रमाण कळण्यासारखं आहे का महाराज? लय फोडून सांगत नाही पण थोडं सांगते. असा एक प्राणी आहे ज्याला वाटतं माझा वास येत नाही पण त्याच्या वासानं अख्खं गाव बेजार असतं. कळलं त्यालाच कळलं मावली बरं का. ती अवस्था तुमची आमची. नामदेवराय गोड सांगतात आमची अवस्था, अहो लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, उडत चिमणी चरतच आले तिचे वाटी एवढे डोळे. कळलं त्यालाच कळलं. हे नामदेवरायचे कूट अभंग कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळणार नाही. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. व्याली कोण? बाया तुम्ही आहेत का गेलात? बोलत जा. व्याली कोण? मुंगी. दूध किती? 17 रांजण. पिले किती? 12 हत्ती. कुणाचं दूध? म्हणजे मुंगीला दूध असतं म्हणा की. कोणाचं कासव गीत काय? आता ज्याचा आवाज निघणार ते काही द्रौपदी म्हणणार आहे का? लोक म्हणले अहो संत म्हणतो आम्ही तुम्हाला, काहीतरी मर्यादा ठेवा. खोटं बोलण्याला पण मर्यादा असते की नाही? चिमणी एवढी डोळं वाटी इतकं पाहिलंय का? गाडग्या इतकं राहिलं पाहिलं का? चिमणी उडत उडत चरती पाहिलं नाही ना माऊली? अहो खोटं बोलताय तुम्ही. आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे. विष्णुदास नामा म्हणे ऐसे यांची ख्याती, लटके जे बोलती त्याचे वंशज नरका जाती. खोटं बोललं तर कोळच्या कोळ नरकाला जाईल, खोटं बोलणाऱ्याची जात नाही. मग हे खरंय का? मुंगी उडाली तिने गेलेले. अहो खरंय. ज्ञान राड्या इतकंच आहे, अहंकार गाडग्या इतका झालाय, कर्म चिमणी इतकंच आहे पण दिखावा वाटी इतका झालाय. कोरोनाच्या काळात किलोभरच तांदूळ दिला पण आका फेसबुक जाम केला. तू देतो कशाला? करोड रुपयाचा बंगला बांधला, बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. आम्हाला वाटलं फारच मायबापाची सेवा करीतो काय की. आम्ही जेव्हा त्याच्याच घरी गेलो, मातृवाटेवर पितृवाटेवर छाया खाट्यावर. आग लागो तुझ्या बंगल्याला, तू लिहितो कशाला? करतो कमी दाखवतो जास्त महाराज. आयुष्यात एकदाच घालायची पंगत आणि आयुष्यभर बसायचं सांगत घातली होती घातली होती घातली होती घातली होती. बरं झालं घातली होती. कमी करा रे पण दाखवा. पण मी अवघड झालं महाराज माऊली लोकांचं. म्हणून सांगते अरे कोरोनात तर एवढी वाईट लोक वाटली ना. अरे मी तर म्हणते नाशिकर 2-3 वर्षात एकदा कोरोना आलाच पाहिजे. येऊच द्या. नाही नाही माय माऊला येऊच द्या. लय माजली होती, लय जिरली महाराज लोकांची तर लय जिरली. आम्हाला तरी काय कमी माज होता होय. आम्हाला वाटायचं शिवडीला पाटील आहे मी. 10 माणसं पुढं 10 माणसं मागं. वर्ष तारखा भेटत नाही आपल्या. कोरोनात कळलं कुत्रं खात नाही आपल्याला. कीर्तन चालू आहे त्यावर मजा आहे महाराज. कीर्तन बंद पडलं कोण विचारतंय? इमानदारीनं सांगा कार्यकर्ते हो. महाराजांना येऊस तर फोन करता का जाऊस तर करता? देव बघतोय बरं. येऊस तर करता का जाऊस तर करता? आणि कीर्तन झाल्यावर मारा नका तिकडे खापा नका उलता पालता कपड्यांना विचार करता का? हे कलियुग आहे दादा. इथं जवळ तुमच्याकडे काम आहे त्यावर तुम्ही लोक महाराज 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 पुन्हा कुणी विचारित नाही. आता कीर्तन झाल्यावर म्हणणार ताई मी तुमचा लय मोठा फॅन आहे. 2 वर्ष तू मेलता कुठं? ताई घरीच होती ना. ही लोक आहेत दादा. खरं सांगू का या लोकांना सांगण्यात मजाच नाही माऊली. काय सांगायचं चला जाऊ द्या. म्हणून म्हणते अरे कोरोनानं लय मजा केली. बासमती शिवाय कडू तांदूळ खात नव्हता. आता त्याला कळलं करण्यात मजा, पैशाला किंमत. करोडपती नवरा करोडपती पॉझिटिव्ह निघाला. सख्खी बायको जिला फुलाच्या गाडीत आणली ती सुद्धा कुत्र्यासारखी भाकर टाकायची. तेव्हा त्याला कळलं जिला सको सको म्हणायचं तीच दुःखाचं कारण आहे महाराज. नाही पण काही म्हणा. अहो रात्री 3:30 वाजता मला एका महाराजाच्या बायकोचा फोन आला. म्हणत इतक्या रात्री फोन केलात कस काय? म्हणली काहीच नाही आमचा महाराज लय चेड्यावणी करायलाय. म्हणलं काय झालं? थंडी ताप? म्हणली तसलं काहीच नाही. म्हणली मग? म्हणली रातच उठलंय कमर बांधली नाक्या घरात इठलेच करायलाय. म्हणले काय करू माझ्या जागेवर
खेळल्यावर खेळलं. म्हणलं काहीच करू नको, बुका लाव, नारळ दिन, पाकिट दे, गप होतोय म्हणलं. त्याला बरेच दिवस झालं नारळ बी नाही पाकिट बी नाही महाराज. आता वर्षातनं दिवसातनं 3-3 पाकिट घ्यायची सवय, 2 वर्षात एक बी नाही म्हणल्यावर ती पिसाळणारच की दादा. नाही पण लय मजा आली म्हणा. काही म्हणा, कोरोनात काय चांगलं झालं काय वाईट झालं मला माहित नाही, पण एक गोष्ट लई चांगली झाली. ते म्हणतात चांगलं काय झालं, नट्य सुद्धा पुरी खपल्या. चांगल्या तर खपल्या, याच्यात काही वादच नाही. तिचं काही एवढं ना, ती मी फुलाच्या गाडीत हसत हसत गेली. ह्याला सकाळी कळलं, हिला नाकच नाही. रात्री मास्क मुळे कळलंच नाही. लय मजा आली बाबा, काही म्हणा लय मजा आली महाराज. पण एवढं कळलं, देवाशिवाय कुणी विश्वास ठेवा. करोनाचा विषाणू दिसला माय, दिसला का ग? सायंटिफिकली दिसला. न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे, मग न दिसणारा परमात्मा तारतो याचा विश्वास ठेवा. देव तारल्याशिवाय सोडत नाही महाराज. तरली तरती हा भरवसा नाम धारकाचा. अहो सगळं करतं माऊली, फक्त विश्वास तर ठेवा. आम्ही संयम ठेवत नाही दादा, धीर नाही. आमच्याकडे संयम नाही, धीर नाही, म्हणून आम्ही कुठलीच गोष्ट व्यवस्थित करू शकत नाही. उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्यानेन मनोरथ आहे, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः. अरे कष्ट न करता उद्योग मोठा झाला शक्य? आज मागून उद्या महाराज झाला, परवा पाकिट भेटलं, बापाची पेंड आहे का? अरे वेळ लागतो की नाही? यश वेळ मागतं दादा. तो काही पिझ्झा नाही, आज ऑर्डर केला नार देत असं लगेच यायला. इथे प्रगती आहे, यश आहे, भगवंत आहे. मनतोनी न म्हणता तैसे घे अनंत, वाया व्यर्थ कथा. अहो एवढं सोपं, मग कसा अवघडत जात आहे? एक माणूस माझ्याकडे आला, म्हणला ताई मी एक झाड लावलंय, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, झाड वाढत नाही. शक्य आहे का? पाणी घालताय, खत घालताय, झाड वाढलं पाहिजे की नाही? हुशार दिसताय तुम्ही, वाढलं पाहिजे की नाही? मी म्हणलं वेडायस का? अरे पाणी घालतोस, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणलं ताई, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय, तरी वाढत नाही. चुकलं का? चुकलं? चुकलं? काय चुकलं? हेच तुम्हाला आजपर्यंत कळलं नाही माऊली. हेच लोकांच्या उपटायच्या सवयीमुळेच आपलं चांगलं होत नाही महाराज. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. पण आपलंही जाड राहू द्या, लोकांचंही जाड राहू द्या. संयम ठेवा, धीर ठेवा. आणि मला एक सांगा, लोकांचं वाईट करायला गेलं पण होतं का रे? आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न राखा हो अगर हरी साथ हो. जर देव सोबत आहे ना, कोण खात नाही माऊली. फक्त मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात. पण माझी विनंती आहे माय बाबा हो, लोकांना सुखही सांगू नका, दुःखही सांगू नका. चुकतं कुठं दादा? अरे स्वतःच्या घरातले तमाशे लोकांना जाऊन सांगता तुम्ही. लोक तमाशा बघायलाच असतात. आणि ही लोक आहेत, एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही कमिटीनं केला, अख्खा गाव चांगलं म्हणणार, पण 2-4 खोट बोलणारच. बोलणार का नाही? ते म्हणणारच. त्याला काय असतंय, पैसा आहे, कुठं तरी उजवायचाच. आणि हे काय मनातून करते ती का? यांना काय नाव? अरे कशासाठी तरी करतोय, पण करतोय की नाही? अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता आहे, ज्यामध्ये दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते, हत्ती, सिंह, घोडे, लांडगे सगळे पळून जातात. एक छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. लोक हसतात. अक्कल आहे का म्हणतात तुला? अगं केवढा जीव तुझा आहे, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे? चिमणी म्हणली खरंय दादा तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. म्हणून आपलं नाव कार्यक्रम करणाऱ्यात पाहिजे, कार्यक्रम बंद पाडणाऱ्यात नाही. तेवढंच कळलं तरी लय झालं माऊली. म्हणजे आमची अवस्था अशी आहे, आम्हाला एकतर कुणाचा पैसा खपत नाही, आणि तो पैसा जर तो चांगल्या कामी लावत असेल मग तर नाहीच नाही. अरे पैसा सगळे कमवतात, कोण आज गरीब आहे या कलियुगात मला सांगा? प्रत्येकाला पोट भरायची अक्कल आहे, पण लोकांचं पोट भरायला प्रत्येकाला जमत नाही माऊली. पैसा कमवायचा सगळ्याला कळतो, पण पैसा कुठे खर्च करावा हे कुणालाच कळत नाही महाराज. आणि ज्याला पैसा कुठे खर्च करावा हे कळत नाही, त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्यालाच कळलं माऊली. जमानत भेटत नव्हती, कशी बशी. आणि चुकीचं काय तर आमच्या पोरांचे आयडलच आहे. इट इज माय हिरो, इट इज माय आयडल. आमच्या मोबाईलला डीपी आहेत त्यांचे, आमच्या स्टेटसला गाणी असतात त्यांची, आम्ही हिरो मानतो त्यांना. कितपत योग्य आहे? पण चूक लेकरांची नाही. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक आहात म्हणे बाई तुम्ही. इमानदारीनं सांगा माय मावल्या, वर्ग 7 बाया, इमानदारीनं सांगा, लेकरू रडायला लागल्यावर तुम्ही त्याच्या हातात हरिपाठ देता? होय का? हरिपाठ देता का? होय का? मागच्या हरिपाठ
अजून तोंड घेऊन मोबाईल म्हणतो. कसं करू ग तुमचं? कुठे नेऊ तुम्हाला? इट इज करेक्ट. हे योग्य आहे. मोबाईल देणं योग्य आहे. काळजी करू नका, तुमची पोरं वाईट नाही होणार. ही जी जी बाया मोबाईल देतात ना आपल्या पोराला, ह्यांची पोरं करोडो रुपयाचे बंगले बांधणार. किती रुपयाचे? गॅरंटी देते, करोडो रुपयाचे बंगले बांधणार, पण त्यात तुम्हाला ठेवणार नाही. कारण हाय सोसायटीमध्ये ही विल गिल्ट आणि उलाज वाटणार त्यांना तुमची. अरे थोडेसे संस्कार द्या ग माय. 2-3 गोष्टी, फार नाही ग, 2-3च. रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला. तुकोबाराय ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला. चांगले लेकर जन्माला येतील, घरात परमार्थ ठेवा. संस्कृती असेल तर संतती चांगली जन्माला येते, आणि संतती चांगली जन्माला आली, संपत्तीला कमी राहत. अरे बक्कळ पैसा आहे, फक्त संस्कृती पाहिजे. छत्रपती मासाहेबांच्याच पोटी जन्माला काय हवे? काय दुसरं कुळ नव्हतं, दुसरं घराणं नव्हतं. जिथे संस्कृती आहे तिथेच देशाला उदयाला नेणारी माणसं जन्माला येतात. काय कुस होती महाराज माझ्या मासाहेबांची. अरे आठवा इतिहास.